नमस्कार. गेले 9 दिवस संवेदी आमच्या काव्य विषयाला वाहिलेल्या YouTube चॅनेलवरून भारतीय कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितांचे सादरीकरण आम्ही करत आहोत. आधुनिक काळातील या कवयित्री स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहित आहेत. त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांच्या कवितांमधून जाणवत राहते. जगण्यातील द्वंद्व, ताणतणाव त्या प्रभावीपणे मांडत आहेत. आज 9व्या दिवशी मी ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे आणि सुनंदा भोसेकर यांच्या कविता सादर करून ह्या नवदुर्गांचा कविता जागर संपन्न करत आहे. पहिली कविता आहे कवयित्री अरुणा ढेरे यांची. कवितेचं शीर्षक आहे बायका. भर माध्यानी नदीवर खळबळून जातात, चुटकून निघतात धुण्यागत बायका. भर माध्यानी नदीवर खळबळून जातात, चुटकून निघतात धुण्यागत बायका. सुस्कारा टाकून पदरानं चेहरा पुसून घेतात. ठाव ठिकाणा नसलेलं एखादं पाखरू घालतं कधी निळी जांभळी थरथरीत शीळ. ठाव ठिकाणं नसलेलं एखादं पाखरू घालतं कधी निळी जांभळी थरथरीत शीळ. तेव्हा क्षणभर धाक टाकत उभ्या राहतात. ओल्या दुःखाचे पिळे होऊन घराकडे परतून येतात. ओल्या दुःखाचे पिळे होऊन घराकडे परतून येतात. चुलीतल्या जाळाबरोबर मग धगधगून उठतात बायका, तांबड्या बुंद होत जातात. चुलीतल्या जाळाबरोबर मग धगधगून उठतात बायका, तांबड्या बुंद होत जातात. खमंग वासाच्या रानपासारखे त्यांचे पापोडे घरी दारी सुटत जातात. खमंग वासाच्या रानपासारखे त्यांचे पापोडे घरी दारी सुटत जातात. तेव्हा माध्यानीची रगेल उन्हही घराच्या ओसरीला येऊन थांबतात. तेव्हा माध्यानीची रगेल उन्हही घराच्या ओसरीला येऊन थांबतात. थकल्या भागल्या दुपारी बायका लवंटात जराशा माझघरात. थकल्या भागल्या दुपारी बायका लवंटात जराशा माझघरात. दमट अंधारी नीज होतात. खिडकीतून दारातून झुळझुळ होतो वारा. तेव्हा इथे तिथे ठिणगी ठिणगी वीज होतात. दमट अंधारी नीज होतात. खिडकीतून दारातून झुळझुळ होतो वारा. तेव्हा इथे तिथे ठिणगी ठिणगी वीज होतात. सांजेच्या डुचमळत्या पाण्यावर उतरत्या उन्हाची लखलख बायका जर्द पितळी घागरी होतात. सांजेच्या डुचमळत्या पाण्यावर उतरत्या उन्हाची लखलख बायका जर्द पितळी घागरी होतात. दुडीवर दुडी नदी काठाशी लयीत जातात, लयीत येतात. रात्री मात्र डोळे भरून लखलखीत काळा शिनवटा असतात बायका. रात्री मात्र डोळे भरून लखलखीत काळा शिनवटा असतात बायका. तरीही शांत समजूत होतात. बोटांसाठी 1000 वाटा खुल्या करतात त्वचेतून, निरभ्र देहस्वी फुटत जातात. बोटांसाठी 1000 वाटा खुल्या करतात त्वचेतून, निरभ्र देहस्वी फुटत जातात. या कशा म्हणाव्या बायका, या कशा म्हणाव्या बायका. तान्ह्या ओठांसाठी चोळी भरून पान्हा होतात. तीव्र चुरचुरती असोशी होऊन भरून भरून सांडत जातात. या कशा म्हणाव्या बायका. तान्ह्या ओठांसाठी चोळी भरून पान्हा होतात. तीव्र चुरचुरती असोशी होऊन भरून भरून सांडत जातात. तृप्त तडफडीनं नुसत्या सांडत जातात बायका. तृप्त तडफडीनं नुसत्या सांडत जातात बायका. नुसत्या सांडत जातात बायका. आता मी दुसरी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे काली. कवयित्री सुनंदा भोसेकर. काली. 3 हात लांब लाले लाल जीभ बाहेर काढून कालीने गुंडाळून घेतले महिषासुराला. 3 हात लांब लाले लाल जीभ बाहेर काढून कालीने गुंडाळून घेतले महिषासुराला. ओठाजवळ नेले, थू थू करून थुंकून टाकले. अर्धोन्मिलित नजरेने ती ओढत बसली.
गळ्यातली मुंडक्यांची माळ. ओठाजवळ नेले, थू थू करून थुंकून टाकले, अर्धोन्मिलित नजरेने ती ओढत बसली गळ्यातली मुंडक्यांची माळ. दणादण पावले टाकत नदीकडे निघाली, तर महिषासूर बिचारा पायाखाली आला. दणादण पावले टाकत नदीकडे निघाली, तर महिषासूर बिचारा पायाखाली आला. केस मोकळे सोडून पाण्यात शिरता शिरता ती लाटात झाली काळ्या कुरळ्या गिरगिरणाऱ्या. केस मोकळे सोडून पाण्यात शिरता शिरता ती लाटात झाली काळ्या कुरळ्या गिरगिरणाऱ्या. नदी काठच्या वनराईत केस वाळवता वाळवता ती कोकिळात झाली ह्या झाडावरून त्या झाडावर. नदी काठच्या वनराईत केस वाळवता वाळवता ती कोकिळात झाली या झाडावरून त्या झाडावर. तिने पाहिले, मुंग्यांनी वारुळात ओढून नेले महिषासुराचे शव. तिने पाहिले, मुंग्यांनी वारुळात ओढून नेले महिषासुराचे शव. ठुमकत ठुमकत ती परतली नि उभी राहिली पेंढ्यांच्या महिषासुरात त्रिशूळ खुपसून. ठुमकत ठुमकत ती परतली नि उभी राहिली पेंढ्यांच्या महिषासुरात त्रिशूळ खुपसून. वाघाने पाहिले, कालीचा उभ्या उभ्याच डोळा लागला आहे. वाघाने पाहिले, कालीचा उभ्या उभ्याच डोळा लागला आहे. त्याला अवगत होतीच कला अदृश्य होण्याची. त्याला अवगत होतीच कला अदृश्य होण्याची. तो थेट प्रकटला निबिड अरण्यात वाघिणीच्या किंवा हरिणीच्या मागावर. कोवळे हरिण संपता संपताच त्याच्या कानात वाजू लागल्या संध्याकाळच्या आरतीच्या झांजा. कोवळे हरिण संपता संपताच त्याच्या कानात वाजू लागल्या संध्याकाळच्या आरतीच्या झांजा. परतून पाहिले तर काली दंग होती सरस्वतीच्या वीणा वादनात. परतून पाहिले तर काली दंग होती सरस्वतीच्या वीणा वादनात. पांढऱ्या शुभ्र पातळातली नाजूक जीवनीची सरस्वती. पांढऱ्या शुभ्र पातळातली नाजूक जीवनीची सरस्वती. अनावर वाघाने मुंडीच मुरगळली मोराची. मन मोरच असा तो मोर लटकलेल्या मुंडीचा तरी उसळला रंगांच्या लाटेसारखा. अनावर वाघाने मुंडीच मुरगळली मोराची. मन मोरच असा तो मोर लटकलेल्या मुंडीचा तरी उसळला रंगांच्या लाटेसारखा. तर प्यालेला पुजारी बरळणारा तारस्वरात. तर प्यालेला पुजारी बरळणारा तारस्वरात. आरती समजून नाचणारे भक्तगण टाळ मृदंगाच्या झंझावातात. प्रचंड कंटाळून कालीने खच्चून जांभई दिली. प्रचंड कंटाळून कालीने खच्चून जांभई दिली. उतरवून ठेवले एक एक हात. उतरवून ठेवले एक एक हात. शस्त्रास्त्रे वस्त्रालंकार केश संभार सरते शेवटी देह. लवलवती ज्योतच उरली ती निरामय. लवलवती ज्योतच उरली ती निरामय. सरकत गेली आभाळात रमत गमत इकडे तिकडे फिरून पसरली भक्तगणांवर अखंड मायेसारखी. लवलवती ज्योतच उरली ती निरामय. सरकत गेली आभाळात रमत गमत इकडे तिकडे फिरून पसरली भक्तगणांवर अखंड मायेसारखी. पसरली भक्तगणांवर अखंड मायेसारखी.